विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने वाणिज्य शाखेतील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असा एक प्रोजेक्ट पेपर, ज्याला आपण संशोधनात्मक अहवाल या स्वरूपामध्ये एक रिसर्च प्रोजेक्ट 150 गुणांचा, ज्यामध्ये आपणाला एका विषयाची निवड करून त्यावर संशोधन करावयाचे असतं. त्या ठिकाणी संशोधन अहवाल आपल्याला मांडावयाचा असतो. यावरून त्याचं मूल्यांकन ठरवलं जातं आणि 150 गुणांचं मूल्यांकन या विषयासाठी आहे. मग या विषयाची निवड करत असताना सर्वात मोठा विषय आणि एक रिसर्च करण्यासाठी प्रेरणा देणारा विषय आपल्या विद्यापीठाने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच चांगल्या रीतीने आपल्यासमोर ठेवलेला आहे. याचा उपयोग आपल्याला संशोधनासाठी, आपल्या पुढील कामासाठी निश्चितच होणार आहे. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपण वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त करून घेतल्यानंतर कोणी उच्च शिक्षणासाठी, पदव्युत्तर शिक्षणासाठी, MCOMसाठी, MBAसाठी, कोणी MPhilसाठी, निश्चितच इतर विश्वविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतो. मग या संशोधन करण्याच्या प्रवृत्तीमुळे, संशोधन वृत्ती आपल्या अंगी असल्याकारणाने आपण निश्चितच आपल्या या अनुभवाचा उपयोग आपल्याला केव्हाही संशोधनात्मक अहवाल तयार करण्यासाठी निश्चितच होतो. म्हणूनच आपल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अनमोल अशी देणगी आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्च फॉर नॉलेज या अर्थानेच संशोधन हा शब्द सर्वसामान्यपणे आज प्रचलित असलेला आपण पाहतो. व्यावहारिक आणि बौद्धिक समस्यांची उत्तरे शोधून काढणे हा या संशोधनाचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी निश्चितच आपण वैज्ञानिक अशा संशोधन पद्धतीचा संशोधन करण्यासाठी अवलंब करतो. मग संशोधन ही एक अत्यंत काळजीपूर्वक आणि टीकात्मक स्वरूपाची चौकशी असून त्याद्वारे तथ्यसंकलन असेल, तत्वे शोधून काढली जातात. काहीतरी निश्चित ज्ञान प्राप्त करण्यासाठी यामध्ये जाणीवपूर्वक तपास केला जातो. आंतरराष्ट्रीय शब्दकोशामध्ये, वेबस्टरच्या या आंतरराष्ट्रीय शब्दकोशामध्ये संशोधनाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. मानवी जीवनामध्ये संशोधनाचे महत्त्व फार मोठे आहे. वर्तमान ज्ञानामध्ये नवीन ज्ञानाची भर टाकणे हे संशोधनाचे मूलभूत कार्य आहे, अविरत आहे. वर्तमान ज्ञानामध्ये निश्चितच नवीन ज्ञानाची भर टाकली जाते. मग संशोधन आणि त्या विषयावर आधारित निष्कर्ष याद्वारे निश्चितच ज्या काही अवस्था आहे, जी काही उन्नत अवस्था आहे, तिथपर्यंत आपण पोहोचतो. आणि याचद्वारे भविष्य काळामध्ये आपल्या संशोधन विषयाची उन्नती होणार आहे. मग ती समाजाप्रती असेल, व्यापाराप्रती असेल, इतर संशोधन विषयाच्या बाबतीत असेल. ही सर्व प्रकारची संशोधने प्रामुख्याने समाज जीवनाशी, व्यापाराशी, व्यवहाराशी, विज्ञानाशी संबंधित असतात. मग या सर्व गोष्टीचा आधार घेऊन मुख्यत्वे मानवी वर्तणूक यामध्ये समाविष्ट असल्या कारणाने संशोधनामध्ये 100% अचूकता आणता येत नाही. त्याचं स्वरूप आणि कार्यपद्धती निश्चितच जाणून घेण्याच्या निकडीतून जाणून घेण्यासाठी संशोधन केलं जातं. मग संशोधन ही ज्ञान प्राप्त करण्याची आजची आधुनिक पद्धती आहे.
सर्व शास्त्रांचा विस्तार आणि विकास करण्यासाठी संशोधने केली जातात. प्रत्येक शास्त्रामध्ये अभ्यासानुसार, अभ्यासाच्या विषयानुसार, ज्या विषयाची निवड केली त्याच्या गुणवत्तेनुसार त्यातील संशोधनाचं स्वरूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे निश्चितच असतं. सामाजिक संशोधनाचं जे काही स्वरूप असेल, वैज्ञानिक संशोधनाचं स्वरूप असेल, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी एका विशिष्ट शास्त्राचा अर्थ जाणून घेणे आपल्याला आवश्यक असते. मग याच शास्त्राला आपण आज सायन्स असं म्हणतो. मिनिंग ऑफ सायन्स. शास्त्र ही संज्ञा विशिष्ट अभ्यासाविषयी संबंधित नाही. यामध्ये मानव जीवनाशी, समाज जीवनाशी काही संबंध असणाऱ्या विविध विषयांचा अभ्यास केला जातो. मग यामध्ये आपण वाणिज्य शाखेमध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसमोर अभ्यास मांडतो, काही संशोधन अहवाल ठेवतो. निश्चितच आपण व्यापार विषयक संशोधन अहवाल, मार्केटिंग असेल, इतरही काही बाजारपेठेच्या बाबतीत असेल, स्पर्धात्मक युगाच्या बाबतीमध्ये असेल, किंवा काही असणाऱ्या तंत्रज्ञानाचा, माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्याचा मानव जीवनावर व्यावहारिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या कशा पद्धतीनं परिणाम होतो हे संशोधनातून शोधलं जातं. मग हा शेवटी ग्राहक जीवनाशी असेल, मानवा जीवनाशी असेल, विद्यार्थी जीवनाशी असेल, आपण वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करत असताना या संशोधन पद्धती वापरतो. एक शास्त्रीय पद्धतीने आपण संशोधन अहवाल मांडतो, तरच या शास्त्रीय संशोधनाला व्हॅल्यू असते. मग या अभ्यास विषयानुसार शास्त्राचं स्वरूप निश्चित केलं जातं. उदाहरणार्थ काही आर्थिक प्रयत्न असतील, काही कुटुंब व्यवस्था असेल, काही राजकीय व्यवहार असतील, काही रसायने असतील, मार्केटिंग असेल. असे विविध प्रकारची विषय अभ्यासला असताना अनुक्रमे आपण मग व्यावहारिक दृष्टिकोनातून अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, वाणिज्यशास्त्र असेल, या सर्वांना आपण शास्त्र असं समजतो. याला शास्त्र असं म्हणतात. परंतु मग काही क्रीडा क्षेत्र असेल, संगीत असेल, चित्रकला असेल, हस्तकला असेल, ही सुद्धा शास्त्रे असली तरी प्रामुख्याने या सर्वांनाच कला म्हणून संबोधल्या जातं. कारण कलेमध्ये प्रत्येक कलाकाराला आपलं स्वतःचं कौशल्य दाखवण्यासाठी भरपूर वाव असतो. त्यामुळे व्यक्तिपरत्वे केलेला आविष्कार हा निश्चितच वेगळ्या स्वरूपाचा असतो. म्हणून शास्त्र आणि कला निश्चितच हे दोन्हीही अभ्यास विषय, या दोन्हीमध्ये फरक जरी असला तरी या अभ्यास पद्धतीमुळे याच्यात आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की या विषयामध्ये केवळ ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच शास्त्र नाही. एखाद्या विषयाचा व्यवस्थाबद्ध असणं ज्ञान म्हणजे शास्त्र, अशी शास्त्राची व्याख्या केली जाते. मग शास्त्र आणि कला यातील फरक हा अभ्यास पद्धतीमुळे निर्माण होतो. हे सहजच आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. ज्ञान व ते मिळविण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, या दोन्ही बाबीवर शास्त्राच्या व्याख्येमध्ये भर दिला जातो. एखादा अभ्यास, एखादा अध्ययन शास्त्रीय आहे किंवा नाही, हे अभ्यासिल्या जाणाऱ्या विषय वस्तूंच्या स्वरूपावर अवलंबून असते, त्याच्यावर अवलंबून नसते. तर त्या विषयाचा अभ्यास करताना उपयोगात आणलेल्या पद्धतीद्वारेच आपण कोणती पद्धती वापरलेली आहे त्या पद्धतीद्वारेच त्या विषयाचा अभ्यास हा त्याच्यावर ठरलेला असतो. मग प्रत्येक लेखक आपली स्वतःची लेखनशैली असेल, भिन्न भिन्न स्वरूपामध्ये तो मांडत असतो. म्हणून लेखन हे शास्त्र नसून एक कला आहे असं म्हटलं जातं. मनुष्य हा समाजातील प्राणी आहे.
जिज्ञासा ही त्याची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. सामाजिक जीवनामध्ये त्याला विविध प्रकारचे अनुभव येत असतात. अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल का, कसे, केव्हा, कशा प्रकारे, किती प्रमाणात, काय, या अनेक प्रश्नांची उत्तरे तो आपल्या बुद्धीने तो शोधून काढतो आणि त्या ज्ञानाचा तो आपल्या जीवनामध्ये उपयोग करत असतो. त्यामुळे कोणतेही शास्त्र हे केवळ सैद्धांतिक नसून ते उपयुक्त स्वरूपाचे असते. केवळ तथ्य संकलित करणे म्हणजे शास्त्र नाही, तर ती तथ्ये विशिष्ट पद्धतीने आणि व्यवस्थित रीतीने संग्रहित करावी लागतात. त्या तथ्यामध्ये एक विशिष्ट क्रम असतो आणि तो क्रम कार्यकारण संबंधावर आधारलेला असतो. अशा प्रकारे तथ्य आणि त्यांची कार्यकारण संबंधावरील सुसंबद्धता, त्याची रचना, या दोन्ही घटकांचा शास्त्रामध्ये समावेश होतो. मग या शास्त्राला कोणत्याही विषयाचे वावडे नसते. जे जे म्हणून मानवाच्या अनुभव कक्षेत येऊ शकते ते सर्वच विषय शास्त्राच्या अभ्यास विषयात होऊ शकतात. म्हणूनच शास्त्रे हे प्रामुख्याने विविध पद्धतीवर आधारलेले असते. जे ऑर्थर थॉम्सन यांच्या मते पक्ष्यांचा अभ्यास नेहमी जीवशास्त्रीय असतो असे नाही, कारण तो अभ्यास भौगोलिक, अर्थशास्त्रीय, वैद्यकीय शास्त्रीय, व्यावसायिक अर्थशास्त्रीय अशा अनेक विविध दृष्टिकोनातून देखील केला जाऊ शकतो. मग विश्वातील क्रिया प्रक्रियांची आणि घटनांची सुसंगती लावण्याचा व त्यांचा यथार्थ ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करणारी शास्त्रे ही एक बौद्धिक आणि वैचारिक योजना आहे. संपूर्णपणे अनुभव कक्षेत येणारी तथ्य शक्य तितक्या सुलभतेने, अचूकपणे व सप्रमाण सिद्ध करता येणे हाच शास्त्राचा आशय आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन ऑफ सायन्स, अनेक तज्ज्ञांनी या शास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बर्नार्ड या शास्त्रज्ञाने सायन्सची व्याख्या मांडत असताना तथ्याचं परीक्षण, सत्यापन, त्याची व्याख्या, त्याचं वर्गीकरण, संघटन, स्थितीचे ज्ञान इत्यादी प्रक्रियांचा समावेश शास्त्रात होतो. तसेच त्यात पूर्वानुमान आणि उपयुक्तता यांचाही समावेश होतो, असं बर्नार्ड यांनी शास्त्राच्या व्याख्येत म्हटलेलं आहे. त्यासोबतच स्टुअर्ट चेज यांनीही शास्त्राची व्याख्या मांडत असताना शास्त्र हे विषय वस्तूशी निगडित नसून त्याचा संबंध पद्धतीशी असतो, असं मत स्टुअर्ट चेज यांनी शास्त्राची व्याख्या करत असताना मांडलेलं आहे. यासोबतच कार्ल स्पियर्सन याही तज्ज्ञानं शास्त्राची व्याख्या करत असताना कार्ल स्पियर्सन असा म्हणतो, तथ्याचे वर्गीकरण, त्याचा क्रम, त्याचे सापेक्ष महत्त्व शोधणे हे शास्त्राचे कार्य आहे. कार्ल पियर्सनच्या मते शास्त्र म्हणजे तथ्याचे वर्गीकरण, त्याचा क्रम आणि त्याचे सापेक्ष महत्त्व शोधणे हे शास्त्राचं कार्य आहे, असं कार्ल पियर्सन म्हणतो. त्यासोबतच आपल्या या संशोधन पद्धतीचे डॉक्टर सुधीरजी बोधनकर, प्राध्यापक अलोनी यांनीही शास्त्राच्या बाबतीमध्ये एक पद्धतशीर असं अध्ययन करून व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सृष्टीच्या व्यवहारातील विविध घटकांचा कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी संबंधित तथ्यांचे संकलन, वर्गीकरण आणि विश्लेषण करून सर्वसामान्य सिद्धांत प्रतिपादित करण्याचे पद्धतशीर अध्ययन म्हणजे शास्त्र होय. डॉक्टर सुधीर बोधनकर सरांनी आणि प्राध्यापक अलोनी सरांनी एक सुटसुटीत अशी शास्त्राची व्याख्या मांडत असताना सृष्टीच्या व्यवहारातील विविध घटकांचा कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी संबंधित तथ्यांचे संकलन, वर्गीकरण आणि विश्लेषण करून
सर्वसामान्य सिद्धांत प्रतिपादित करण्याचे पद्धतशीर अध्ययन म्हणजे शास्त्र असं संबोधलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने शास्त्राची व्याख्या ही विविध लेखकांनी केलेली आहे. मग या शास्त्राचा वापर निश्चितच आपण संशोधनासाठी करत आहोत. मग या शास्त्र संशोधनाशी वापरली जाणारी ही शास्त्र ही एक पद्धती आहे. यामध्ये तथ्यांचं संकलन, वर्गीकरण आणि निश्चितच विश्लेषण केले जातं. यामध्ये सृष्टीच्या व्यवहारातील विविध घटकांचा कार्यकारण संबंधसुद्धा निश्चित केला जातो. त्यासोबतच या शास्त्रामध्ये संबंधित विषयाबाबत सर्वसामान्य सिद्धांताचे प्रतिपादनसुद्धा केले जाते. शास्त्र हा पद्धतशीर अध्ययनाद्वारे केलेला व्यवस्थाबद्ध ज्ञान समुच्चय आहे. मग ह्या शास्त्राचा अभ्यास करत असताना, शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासाची मांडणी करत असताना, निश्चितच संशोधन प्रकल्प मांडत असताना आपण काही तथ्य जाणून घेतो, काही कसोट्या त्या ठिकाणी लावलेल्या जातात. शास्त्रशुद्ध पद्धतीने चांगल्या पद्धतीनं केलेलं संशोधन हे चिरकाळ टिकणारं असतं. मग निश्चितच आपण संशोधन करत असताना प्रत्येक संशोधक हा आपल्या स्वतःच्या तर्काचा, बुद्धीचा, निकषाचा, वस्तुनिष्ठतेचा आणि निष्कर्षाचा आपल्या स्वतःच्या अनुभवाला कसोटीने उतरून तो निश्चितच आपल्या संशोधनाचा दर्जा हा चांगला राखण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच काही अनुभव या संशोधन पद्धतीमध्ये संशोधन करत असताना आपल्याला निश्चितच येणार आहेत. आपण वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असल्या कारणाने आपण आपल्या विषयाशी संबंधित, व्यापार व्यवहाराशी संबंधित, अकाउंटन्सीच्या संबंधित, काही मार्केटिंगच्या संबंधित, टॅक्सच्या संबंधित, आपल्या व्यवहाराची, व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या विषयाच्या संबंधित आपण निश्चितच संशोधन विषय घेणार आहोत. मग या संशोधन विषयाची निवड करत असताना निश्चितच ते संशोधन हे चिरकाळ टिकावं. त्या संशोधनाचा निश्चितच समाजाला, व्यावसायिकाला, ग्राहकाला, निश्चितच मार्केटिंग करणाऱ्याला, विविध अंगांनी शासनाला निश्चितच याचा फायदा व्हावा. पण संशोधन प्रकल्प करत असताना काही आपण तर्क लावतो, काही गृहीतके निश्चित धरतो, काही सॅम्पल्स निवडतो. पण विषय निवडत असताना संशोधन अहवालामध्ये संशोधन अहवालासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्वच घटकांचा आपण या संशोधन प्रकल्पामध्ये समावेश करत असतो. मग हे करत असताना सर्वच शास्त्रीय पद्धतीची जी काही मूलभूत तत्त्वे आहेत ती सुद्धा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या संशोधनामध्ये मांडत असतो. मग यामध्ये अनुभव प्रामाण्य असेल, सापेक्ष संकल्पनांचा समावेश असेल, त्याचा उपयोग असेल, वस्तुनिष्ठतेवरील श्रद्धा असेल, नैतिक तटस्थता असेल, सामान्यीकरण असेल, भविष्यकथन असेल, प्रगट पद्धती असेल, मग इत्यादीचा वापर करून आपण आपला संशोधन अहवाल तयार करत असतो. मग या शास्त्रीय पद्धतीनं आपण ज्यावेळेस विषयाची निवड करतो त्यावेळेस मीनिंग ऑफ रिसर्च ही डेफिनेशन पाहत असताना, संशोधनाचा अर्थ पाहत असताना निश्चितच संशोधन हा इंग्रजी भाषेतील रिसर्च या शब्दाचा मराठी भाषेतील पर्यायी शब्द हा आहे. वेबस्टरच्या शब्दकोशानुसार संशोधन म्हणजे कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये नवीन तत्त्वे अथवा तथ्य शोधण्यासाठी आणि जुनी तत्त्वे अथवा तथ्ये यांचे पुन्हा पुन्हा परीक्षण करण्यासाठी केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास होय.
जिज्ञासा किंवा ज्ञान संपादन करणे ही मानवाची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. त्यासाठी तो आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करीत असतो. एखाद्या विषयासंबंधी किंवा घटनेसंबंधी अधिकाधिक ज्ञान मिळविणे आणि त्याची अधिकाधिक कारणमीमांसा करणे म्हणजे संशोधन होय. बुद्धिनिष्ठ आणि व्यावहारिक प्रश्नांची आणि समस्यांची शास्त्रीय पद्धतीद्वारे समाधानकारक उत्तरे शोधून काढण्याचा संशोधन हा एक पद्धतशीर प्रयत्न असतो. मानवी जीवनातील, व्यवहारातील आणि सृष्टीतील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने संशोधन करणे हे अत्यावश्यक असते. सत्य शोधून काढणे हा संशोधकाचा उद्देश असतो. त्या हेतूनेच तो संशोधन करत असतो. त्यावरून सामाजिक विषयाचा असेल, व्यावहारिक विषयाचा असेल, अनुषंगिक आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक असे विविध प्रकारचे पैलू यावरून लक्षात येतात. मग संशोधनाचा संबंध प्रामुख्याने सामान्य, अमूर्त आणि कल्पित समस्यांशी असतो. यामध्ये संशोधन करून सिद्धांताची मांडणी केली जाते आणि सामान्य नियम प्रतिपादित केले जातात. आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि नैतिक स्वरूपाच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यात निश्चित असा कार्यकारण संबंध असतो, परंतु तो आपल्याला माहिती नसतो. त्यातील कार्य आणि कारणभाव यांच्यातील अनन्य असा संबंध विश्लेषण करून त्याचा शोध घेणे म्हणजे संशोधनाचा हा मुख्य उद्देश असतो. आपल्या अनुभवाच्या कक्षेत येणाऱ्या कोणत्याही घटनेसंबंधी काही प्रश्न आपल्या मनात असतील, काही अवस्था आपल्या मनात असतील, मग ह्या संशोधनाच्या पायऱ्या आपल्या मनात असतील. मग या विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी, त्या विषयाची संपूर्ण माहिती आणि आकडेवारी संकलित करण्यासाठी, माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्यासाठी, त्याची पद्धतशीर मांडणी करण्यासाठी, त्याचे निर्वचन करण्यासाठी, त्याचे कारणमीमांसा माहिती करण्यासाठी, त्याची उत्तरे शोधण्यासाठी या सर्व प्रक्रियांचा शास्त्रीय संशोधनामध्ये समावेश केला जातो. वर्तमान स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांना संशोधन असे म्हणतात. वर्तमान स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांना संशोधन असे म्हणतात. संशोधक हा सत्याचा पुरस्कर्ता असतो. अचूक उत्तर शोधणे हा त्याचा उद्देशच असतो. नवीन ज्ञान संपादन करणे, ज्ञान संपादन केल्यामुळे त्याला काही समाधान मिळत असेल, या संशोधनामुळे विकासाला मदत होत असेल. काही संशोधन हे केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून त्यातून नवीन काहीतरी शोधून काढण्याचा एक संकल्प आहे. म्हणूनच आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने इतर कोणत्या नव्हे तर वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी खास म्हणून हा संशोधनात्मक प्रकल्प अहवाल 150 गुणांचा ठेवलेला आहे. मग या संशोधनातून समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी केलेल्या संशोधनातून अनेक प्रयत्नातून काही अनपेक्षित अशा समस्यासुद्धा आपल्याला समोर येतात. मग आपल्याला या संशोधनाची आवड निर्माण होते. मग अशा विषयाचा निवड करत असताना संशोधन हा सततच, निश्चितच नव्याने शोध घेण्याचा एक व्यवस्थित व संघटित प्रयत्न आहे. निश्चितच याद्वारे आपण संशोधन करत असताना काही नवीन संकल्पना, जुन्या संकल्पनांचा आधार आणि नवीन संकल्पनांचा शोध निश्चितच यामध्ये आपण घेत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, हा संशोधन अहवाल तयार करत असताना आपणासमोर विविध अडचणी निर्माण होऊ शकतात, परंतु त्यावरही मात करत असताना आपण या संशोधनातल्या विविध पायऱ्या वगैरे पाहिल्यानंतर त्याचं निवड असेल, संशोधनाचा नेमकं डिझाईन कसं असतं, संशोधनाचा आराखडा कसा असतो, मग हा शास्त्रीय संशोधनाची रूपरेषाच निश्चित करणे. आपण जे संशोधन करणार आहोत त्या शास्त्रीय संशोधनाची रूपरेषा निश्चित करणे म्हणजेच संशोधन आराखडा होय. मग हा आराखडा मांडण्यासाठी हे संशोधन कार्याचे नियोजन आहे. संशोधन आराखडा तयार केल्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणी येत नाही. तथ्य संकलनाच्या कार्यात अडथळे येतील,
त्याचे निवारण कसं करता येईल हा संशोधकाला विचार करावा लागतो. त्यामुळे संशोधन कार्य विफल होण्याची शक्यता कमी असते. तसेच संशोधकाचे आपण काढलेले निष्कर्ष अचूक येण्यासाठी निश्चितच आपल्याला संशोधन करत असताना या संशोधन आराखड्यामध्ये शास्त्रीय बाबींचा समावेश करावा लागतो. यावरून संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधन आराखडा तयार करण्याच्या पायरीचे महत्त्वसुद्धा आहे, ती लक्षात येईल. सर्व प्रकारच्या संशोधन अध्ययनासाठी संशोधन आराखड्याचे स्वरूप सारखे नसते. ते प्रत्येक विषयाच्या हेतूनुसार, उद्दिष्टानुसार, वैशिष्ट्यानुसार बदलत असते. मग काही वर्णनात्मक असेल, काही परिचयात्मक असेल, काही प्रयोगात्मक असेल, विविध आराखडेही असू शकतात. मग याचे रूपांतर या माहितीचं समस्यांच्या संदर्भात तथ्यांचं संकलन असेल, काही निरीक्षणाच्या बाबतीत असेल. तथ्य संकलन करत असताना काही मुलाखती असतील, काही प्रश्नावली भरून घेण्याची असतील. अनेक पद्धतींचा अवलंब आपण तथ्य संकलनासाठी करत असतो. यासोबतच तथ्य संकलन करत असताना काही सॅम्पल्स सायन्समध्ये घेतली जातात, सामाजिक शास्त्रामध्ये घेतली जातात, अर्थशास्त्रामध्ये घेतली जातात. निश्चितच काही सॅम्पलची निवड करून आपण संशोधन अहवाल बनवत असतो. मग या संशोधन तंत्राची विश्वसनीयता व अचूकता कायम राहण्यासाठी निश्चितच आपल्याला काळजी घ्यावी लागते. मग या सर्व गोष्टी संशोधन आराखडा तयार करण्यासाठीच तथ्य संकलन म्हणून नमुना चाचणीचं तंत्र असेल. मग या अनेक टेक्निकचा वापर करून निश्चितच आपण आपली संशोधन समस्या सोडवत असतो. मग काही संकलित केलेली तथ्ये असतील, त्या तथ्यांचं विश्लेषण करत असतो आपण. जी काय माहिती आपण गोळा केलेली आहे त्या माहितीचं वाचन करून, त्याचं विश्लेषण करून, त्यावरून निष्कर्ष काढून आपण संशोधन विषयासंबंधी आराखडा तयार करत असतो. मी या सर्वांची माहिती एकत्र करून ज्यावेळेस संशोधन आपण रिसर्च आराखडा तयार करत असताना प्रस्तावना असेल, त्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, संशोधन आराखड्याचं स्वरूप असेल, प्रकरणं असतील, संशोधन पद्धती, गृहीतके असतील, काही उद्दिष्ट असतील, या सर्वांचीच मांडणी आपण संशोधन अहवाल सुरुवातीला तयार करत असताना याची कच्च्या स्वरूपातील माहिती निश्चितच विद्यार्थी मित्रांनो मी आज आपल्यासमोर मांडत आहे. तृतीय वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या वेळेस, परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपल्याला हा संशोधन प्रकल्प अहवाल हा महाविद्यालयात जमा करावयाचा असतो. विद्यापीठाच्या कमिटीद्वारे, परीक्षकाद्वारे त्या अहवालाचं परीक्षण केलं जातं. त्या अहवाल लिखाणाच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीतून विद्यापीठ स्तरावरील परीक्षकाकडून त्याचं निश्चितच मूल्यांकन केलं जातं आणि त्या मूल्यांकनानुसारच आपल्या प्रकल्प अहवालाला, आपण करत असलेल्या मौखिक मुलाखतीला, आपण केलेल्या संशोधनाला त्याचं गुणांकन करून आपणास 150 मार्कापैकी गुणांकन दिल्या जातं. मग हा विषय अत्यंत महत्त्वाचा, जास्तीत जास्त मार्क्स देणारा केव्हा ठरू शकतो तर आपला संशोधन अहवाल हा निश्चितच आपल्या विषयाशी संबंधित असेल, व्यापार व्यवहाराशी संबंधित असेल. निश्चितच त्याची मांडलेली प्रश्न, त्याचा होणारा समाजाला फायदा, व्यापार उद्योजकाला फायदा असेल, सरकारला फायदा असेल, त्याची काढलेली निष्कर्ष, तुम्ही मांडलेली उद्दिष्टे, गृहीतके, सॅम्पलचा केलेला अभ्यास, प्रश्नावली मांडून मुलाखती घेतलेली असतील, काही ग्राहकांचा अभ्यास केला असेल विशिष्ट,
त्यांचा अभ्यास असेल आणि आपण मांडलेला निष्कर्ष हा समाजाप्रती, सरकारप्रती किती उपयोगाचा आहे हे निश्चितच आपण त्यामध्ये मांडणी केली असेल आणि अशा मांडणीला निश्चितच आपल्या या संशोधन प्रकल्पाला चांगलं स्वरूप देणं हे आपलं कर्तव्य असतं, जेणेकरून हा संशोधन अहवाल निश्चितच हा सर्वांसाठी उपयोगी असेल अशा प्रकारचा तयार करण्यासाठी मी आपणास यानंतरही अजून हे संशोधन अहवाल कशा स्वरूपाचा असावा, संशोधन म्हणजे काय याविषयी मी आज आपल्यासोबत चर्चा केली आहे. येणाऱ्या तासिकेमध्ये ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेस विषयाची निवड असेल, मग बाकीही माहिती यानंतरच्या तासिकेमध्ये देऊ. धन्यवाद. थांबू.